बिलकुल सप्टेंबरमध्ये मेट्रोचं ट्रायल रन होण्याची दाट शक्यता, म्हणजे तसा प्रयत्न आमचा आहे. आणि वर्षाअखेरीस जी मेट्रो जी लेन सुरू ज्याचं ट्रायल रन होईल ती कमिशन देखील सुरू करण्याचा देखील आमचा मानस आहे. आणि मेट्रो या संपूर्ण मुंबई MMRमध्ये मेट्रोचं जाळं जे आहे युद्ध पातळीवर आम्ही मजबूत करतोय, जेणेकरून रस्त्यावर येणारी जी वाहतूक आहे ती कमी होईल. लोक मेट्रोमध्ये प्रवास करतील, आपल्या खाजगी गाड्या आणणार नाहीत. कारण पब्लिक ट्रान्सपोर्टचा उत्तम असेल तर या ठिकाणी लोक त्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करतात. आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी मेट्रोचं टप्प्याटप्प्याने आम्ही सुरू करतोय आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर मुंबई MMR मधल्या सर्वांना दिलासा मिळेल. सर, आरोग्याच्या दृष्टीने जसं सदृढ होत आहे ठाणेकर, त्याचप्रमाणे वाहतूक आणि ठाण्यामध्ये जसा मेन मेट्रो आहे वडाळा ते ठाणे, ठाणे घोडबंदर, मीरा भाईंदर, दहिसर, पुन्हा मुंबई असा जो लूप आहे त्याला देखील इंटरनल मेट्रोने आम्ही जोडणार आहोत. ठाण्याची इंटरनल मेट्रो देखील मंजूर झालेली आहे, त्याची पुढची प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे. आणि ठाण्यातल्या अंतर्गत ज्या भागातली जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांना मेन मेट्रोशी जोडण्यासाठी ही ठाणे इंटरनल मेट्रो जी आहे ही खूप कामाला येणार आहे, दिलासा देणारी. आरोग्याच्या दृष्टीने जसे सदृढ होतात तसं दळणवळणाच्या दृष्टीने सुद्धा ठाणेकर सुदृढ होतील. दळणवळण यंत्रणा म्हणजे ट्रॅफिक, मी आता आयुक्त इकडे आहेत, नवीन कलेक्टर आलेले आहेत, मग पोलीस आयुक्त, ट्रॅफिक यांची एक बैठक घेतली आणि त्यांना एकच टास्क दिलेला आहे की या ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करणे, ठाणे ट्रॅफिक मुक्त करणे याच्यावर भर द्या. आणि स्वतः मी त्याच्यावर जातीने लक्ष देतो आहे. आणि परवाच मी घोडबंदरच्या गायमुख रस्त्याची पाहणी देखील केलेली आहे. आणि काही काळानंतर आपल्याला ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर झालेली दिसेल, कारण एक तर मेट्रो सुरू होईल, त्याचबरोबर आम्ही मुंबई ते डायरेक्ट कोस्टल रोड, मुंबई आनंदनगर, साकेत, साकेत टू गायमुख, गायमुख टू फाउंटन अशा प्रकारचा एक कोस्टल हायवे आम्ही करतोय. त्यामुळे ठाणे शहरामध्ये येणारी जी वाहतूक आहे, अहमदाबादकडून येणारी, JNPT कडून येणारी, ही पूर्णपणे बायपास होऊन जाईल आणि ठाणे वाहतूक कोंडी मुक्त होईल, प्रदूषणमुक्त ठाणे, हरित ठाणे असं होईल. आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय ठाणे बदलत आहे. ठाण्यामध्ये अनेक सोयीसुविधा आम्ही लोकांना देतोय, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करतोय. गेल्या वर्षी 1 लाख, 1.25 लाख झाडं लावली आणि यावर्षी 2 लाख झाडांचं टार्गेट आहे. त्यामुळे ठाण्याचं हिरवंगार ठाणं, हरित ठाणं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. ठाणे शहर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. तलावांचं पुनर्जीवन करण्याचा देखील आम्ही जो काही संकल्प आहे तो देखील राबवतोय. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आयुक्तांनी जोगीला तलावात होत्या 250-300 झोपड्या होत्या. या 250-300 झोपड्या घरं आम्ही दुसरीकडे शिफ्ट केली आणि त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे तलाव त्या ठिकाणी निर्माण झालाय. एकदा बघून या, मी देखील व्हिजिट करणार आहे. पण बुजलेला तलाव पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम मला वाटतं हे ऐतिहासिक काम आहे. आणि ठाणे शहर हे पहिलंच शहर असेल की मोठ्या प्रमाणावर लोकांना शिफ्ट करून तलावाचा जो काही पूर्वीप्रमाणे तलाव आहे तो परत तसाच पुनर्जीवित करण्याचं काम महापालिकेने केलं. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना सांगितलं त्याचे पुरावे द्या, नाहीतर माफी मागा. या सगळ्या उत्तराकडे तुम्ही कसं पाहता? ते 70 मिनिटाची पत्रकार परिषद घेत तिथं ते निवडणूक आयोगाचं ते हे दाखवत होते प्रेझेंट, आणि तिथं पाहिलं आपण कोण कोण कुठं बसलेलं ते. त्यामुळे तो आरोप आहे तो खोटा आरोप आहे आणि तो आरोप वारंवार ते करतात आणि त्यांना ती सवय झालेली आहे. कारण जेव्हा ते जिंकतात तेव्हा आरोप करत नाही, जेव्हा ते हरतात तेव्हा आरोप करतात. निवडणूक आयोगाने सांगितलं त्यांना ॲफिडेव्हिट करा, तुम्ही आमच्याकडे या, परंतु ते कुठले ॲफिडेव्हिट करत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे आरोप खोटा आहे. आणि म्हणून जेव्हा ते लोकसभा जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केला नाही, जेव्हा तेलंगणा जिंकले
तेव्हा त्यांनी आरोप केला नाही, कर्नाटक जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केला नाही, पण जेव्हा विधानसभा निवडणूक हरले तेव्हा लगेच त्यांचं सुरू झालं EVM आणि निवडणूक आयोग. आणि मी एवढंच सांगतो, यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना पराभव पचवता येत नाही, जनतेने दिलेला कौल पचवता येत नाही. हा केवळ आणि केवळ या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे, लाडक्या भावांचा अपमान आहे, लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि लाडक्या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचा अपमान आहे. आणि त्यांनी भरभरून आम्ही जे महायुतीने काम केलं, एकीकडे विकास, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घातली आणि म्हणूनच दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळाला. तो त्यांना हजम होत नाही, त्यांना पोटदुखी झालेली आहे. त्यांनी सरळ बाहेर आरोप करण्यापेक्षा निवडणूक आयोगाकडे जा, न्यायालयामध्ये जा आणि तुमची कैफत मांडा. पण फक्त आरोप आणि त्यासाठी या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. काम करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहते. आम्ही 2.5-3 वर्षात जे काम केलं ते तुमच्या समोर आहे आणि म्हणूनच